संघ पुन्हा या प्रीमियर लीग मध्ये दिसला नसता. परंतु संकटाच्या काळी तुम्ही धावून आला, 3 विकेट्स मिळवल्या, 8 धावा खर्च केल्या. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव तुमच्या गाठीशी आहे आणि क्रिकेटचा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत पणाला लावला आणि सार्थ अभिमान आहे की आमच्या या कास पठार विभागातील जरी 40 ओलांडून गेलेले असले खेळाडू तरी मात्र युवा टॅलेंटेड खेळाडूंना मात्र नमवतात. आम्हाला सार्थ अभिमान आहे. काय अशा पद्धतीच्या भावना आहेत की तुम्ही तुमचा चांगला खेळ साकारला आणि श्री शिव पेटेश्वर 11 टीमने तुमच्यावरती भरोसा ठेवला. मला माझ्या टीमने भरोसा ठेवला त्याबद्दल टीमचे खूप धन्यवाद. पहिली गोष्ट म्हणजे इथे सी पी एलला आम्ही आता खूप वर्ष झालं खेळतोय, 20-22 वर्ष झालं खेळतोय. परंतु या सी पी एलचा अनुभव खूप चांगला आहे आणि मला माझा पूर्ण विश्वास होता की माझ्या बॉलिंगवर माझा पूर्ण विश्वास होता. दुसरी गोष्ट मी बरेचसे व्हेरिएशन वगैरे करून म्हणजे मी माझ्या आयडियानुसार बऱ्याचशा गोष्टी केल्या आणि त्या मी त्याच्यामध्ये सक्सेस झालो. थँक्यू सो मच. अगदी स्क्रीनवरती पाहिलं की प्रकाश फडतरे सांबरवाडी यांना अगदी या वयामध्ये देखील त्यांनी यंग खेळाडूंना नमवलं आणि 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या 8 धावा खर्च करत असताना. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट श्री शिव पेटेश्वर 11 आणि प्रकाश फडतरे यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र एक मोठी मॅच रंगलेली आहे. तेजस 11 विरुद्ध अजिंक्य सुपरस्टार अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. टॉस आपण पाहिला तर तेजस 11 या टीमने जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय. ओहो, इथे लाजवाब बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अगदी पहा मुख्य व्यासपीठाला देखील वादळ निर्माण झालेला आहे. वादळापूर्वीचा हा पहा अगदी मुख्य व्यासपीठावरती वादळ निर्माण झालेला आहे. ज्या पद्धतीने आपण भवरा बोलतो तो भवरा मात्र या मुख्य व्यासपीठावरती निर्माण झाला. वादळापूर्वची शांतता. ओहो, आणखीन एक लाजवाब बॉल. अभय जांभळे मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्यासाठी वारंवार प्रयत्न करतात परंतु प्रयत्नांना यश नाही. येतोय तो डॉट बॉल. अभय जांभळे आणि श्रीकांत आयरे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षरशः समीर गोगावले रायझिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये अफलातून गोलंदाजी करतायत. आडव्या बॅटने या बॉलला उडवलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक यश जांभळे होते. स्टाईलने कॅच घेण्याचा प्रयत्न फसला आणि इथे मात्र अक्षरशः बालंबाल बचवलेले आहेत अभय जांभळे. नशीब बलवंत आहे परंतु आज मात्र चुकी आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी दिली जात नाही. मी या अगोदर देखील म्हटलं होतं की माणसाला मोठ्या डोंगराने नाही तर छोट्याशा दगडाने ठेच लागत असते. क्रिकेटमध्ये एखादी छोटीशी चुकी तुम्हाला पराभवाच्या छायेखाली घेऊन जाते. आता मात्र एक चुकी महागडी ठरू शकते का? अभय जांभळे यांची बॅट जर मैदानाच्या आतमध्ये तळपली ना तर होत्याची नव्हती करण्याची ताकद अभयकडे आहे. आता मात्र श्रीकांत आयरे स्ट्राईक एंडला 360 मॅन. गत वर्षाचा मालिकावीरचा बादशाह श्रीकांत आयरे. ओहो, या वेळेला पहा अगदी शपून खेळण्याचा प्रयत्न. पहा अगदी मैदानावरती अक्षरशः आपल्याला भवरा पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठाच्या आजूबाजूला हा भवरा पाहायला मिळाला. जाऊया मैदानाच्या दिशेने. 3 धावा धावफलकावरती. पहा अगदी ग्राउंड वरती आपण युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून ज्या पद्धतीने छायाचित्र टिपलं जात आहे अगदी आपल्या गावठी भाषेमध्ये या वादळाला भवरा असे बोलतात आणि तो भवरा अगदी मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पहा अगदी खेळ देखील थांबलेला आहे.
ज्या पद्धतीने युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून ही क्षण चित्र टिपले जात आहेत, तर युनिक लाईव्ह युट्यूब कशासाठी ओळखलं जातं, तर याच क्लॅरिटीसाठी ओळखलं जातं. आणि का या युनिक लाईव्हची दक्षता संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये घेतली आहे, याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. अप्रतिम. आता मात्र तो भवरा शांत झालेला आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. यावेळेला देखील या बॉलला उडवलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे जाईल का बॉल, प्रश्नचिन्ह आहे. आणि बॉलने मात्र अक्षरशः सीमारेषा ओलांडलेली आहे. 4 धावांसाठी मिळतील 4 धावा. श्रीकांतच्या बॅट मधून. When you hear a notification chime, you can press and hold the action button to listen to the notification. ओहो, यावेळेला पहा अगदी हलकीशी अपील देखील केली जाते. काय घडलं जाईल. पहा हलकीशी अपील देखील केली जाते. पंचांकडे दाद मागितले जाते, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. ऑफ स्टंप वरती हा बॉल ठेवला होता. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोचलेत का, पोचू शकले नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये चाललाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठपुरावा नक्की करतील. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा घेतलेल्या आहेत. 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये समीर गोगावले यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये जशी सुरुवात झाली, सूर्यकांत गोगावले यांच्या बॉलवरती चौकार आला. पुन्हा एकदा सूर्यकांत गोगावले तयार होत आहेत. समोरच्या बाजूने श्रीकांत आहे. ओहो, हा बॉल खराब बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. अतिरिक्त धावफलकावरती जोडूया. दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. तेजस 11 विरुद्ध अजिंक्य सुपरस्टार अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. आणि इथे मात्र पहा अगदी सफल होत असताना मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. श्रीकांत आयरे बॅक टू द डकआउट. तेजस 11 टीमचा जल्लोष पाहायला मिळतोय. DJ Pamia in the mix. गाव शहर में इलाके में मानलंय त्यानं मिळवलाय. गाव शहर Thank you, में DJ. इलाके में मानलंय त्यानं मिळवलाय. आरामच्या तेजस शिवाजी जांभळे ज्या पद्धतीने थोडेसे शफल झाले होते श्रीकांत आहे, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांचा वेध आणि त्यानंतर सागर जांभळे विकेट किपर आणि गोलंदाज सूर्यकांत गोगावले यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला. 10 वरती 1 अशी स्थिती तुम्ही पाहताय अजिंक्य सुपरस्टार या टीमच्या माध्यमातून.
ओहो, इथे मात्र जर आपण पाहिलं ना तर अगदी चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर लाजवाब कामगिरी केली जाते. पाच सेमीफायनलचं विश्लेषण कसं असेल? 1 नंबरला असेल तो संघ आणि 3 नंबरला असेल तो संघ. त्यांच्यामध्ये मॅच रंगली जाईल आणि दुसरी सेमीफायनल 2 क्रमांक आणि 4 क्रमांक अशी सेमीफायनल दुसरी रंगली जाईल. जो पॉइंट टेबल मध्ये सर्वाधिक टॉपचे 4 संघ असतात ते 4 संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतील. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 11 धावा धावफलकावरती. एक 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल, उसळी देणारा बॉल येतोय तो डॉट बॉल. अगदी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती आहे. 14 गाव प्रीमियर लीग मध्ये 8 संघ सहभागी झालेले आहेत. टॉप 4 चे संघ सेमीफायनल खेळतील आणि सेमीफायनल कशा प्रकारे खेळवली जाईल तर 1 नंबरचा संघ आणि 3 नंबरचा संघ यांच्यामध्ये सेमीफायनल क्रमांक 1 रंगली जाईल आणि सेमीफायनल क्रमांक 2 वरती असणारा संघ आणि क्रमांक 4 वरती असणारा संघ हा प्रवेश करेल. परंतु सेमीफायनलचं आपण टाइम टेबल कसं काढणार आहे तर जो संघ पहिला क्वालिफाय झालेला आहे तो संघ 1 नंबर वरती जास्त पॉइंट नसेल तो. दुसरा संघ क्वालिफाय झालेला आहे तो. तिसरा संघ याच्या अर्थातच आपण अनाउन्समेंट करूया. पहिला संघ झालेला आहे डीजे किंग पहिल्या क्रमांकावरती. दुसऱ्या क्रमांकावरती यवतेश्वर वॉरियर्स. तिसऱ्या क्रमांकावरती जो संघ या टीम मधून जो जिंकेल ना तो संघ तिसऱ्या क्रमांकावरती आणि चौथ्या क्रमांकावर साठी आपण बोल्ड आउट खेळवणार आहोत. शफल झाले तो ऑन साइडला या बॉलला उडवलाय अभय जांभळे यांच्या बॅट मधून तडाखे पॉवरफुल बंद षटकार. अभय जांभळे जांभळमुरे अप्रतिम बॅटिंग. अभय जांभळे यांना एक जीवनदान मिळालंय. यश जांभळे यांच्या माध्यमातून एक झेल ड्रॉप झाला तर नंतर मात्र अभयला जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा फायदा घेत असताना अभय जांभळे यांची बॅट मात्र तळपलेली आहे. जीवनदान ज्या खेळाडूला मिळालं त्या खेळाडूने मात्र या सीझन मध्ये अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. जांभळमुरे टीमच्या माध्यमातून जांभळमुरे गावचा एक सितारा मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. खर तर तुम्ही दृश्य पाहताय टीव्ही स्क्रीन वरती जे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये टिपलेलं आहे ते आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळत आहे. आजूबाजूचा परिसर कासपठारचा आणि हे मैदान. हो, हलक्या हाताने या बॉलला फक्त सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही केला जाणार. 2 धावा धावफलकावरती 1 धाव धावफलकावरती जोडूया. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. पहिल्या बॉल वरती समीर गोगावले यांच्या बॉल वरती मात्र अभय जांभळे यांनी मात्र आसमानी टोला खेचला आणि तदनंतर आत्मविश्वास वाढवलाय अजिंक्य सुपरस्टार या टीमचा. अभय जांभळे आणि राकेश बादापुरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. समीर गोगावले 40 खेळाडू आहेत तेजस 11 या टीमचे आणि खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये त्यांनी चांगला खेळ पेश केलाय. हो, हा बॉल चांगला आहे परंतु पंचांनी स्पष्टपणे नकारात्मक चेंडू दर्शवलेला आहे. दोन्ही हात अगदी त्यांनी बाहेर काढले आणि आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलाय की हा खराब बॉल आहे. खर तर लेग कटर आणि ऑफ कटर टाकण्यामध्ये समीर गोगावले पिसानी माहीर आहेत. सर्वाधिक महागडा खेळाडू प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये कोण असेल तर समीर गोगावले आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळतो. हो, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. अगदी 3 यष्टांच्या बाजूने हा बॉल ट्रॅव्हल झालाय. विकेट किपर चांगली करतायत सूर्यकांत गोगावले आणि येतोय तो डॉट बॉल. समीर गोगावले कासपठार विभागातील एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. खर तर कमी वयामध्ये एक चांगलं नाव कमवलेला कोणता खेळाडू असेल ना तर समीर भरत गोगावले पिसानी. याला फटका समोरच्या दिशेने अगदी बॅटच्या रनार मध्ये घेऊन
लॉंग ऑफ रिझन क्लिअर करत असताना फेकून दिलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरतून 6 धावांसाठी राकेश बादापूर यांच्या बॅट मधून दमखम दाखवणारा लाजवाब षटकार. 25 धावा धावफलकावरती. 2.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेऊन पार्किंग प्लॉट मध्ये दाखवलाय. बॉलला टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो. राकेश बादापुरे यांची ओळख आहे. आणखीन एक टोले शंग प्रहार आसमानी टोला. परंतु पहा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक टप्पा जज करतील. फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा. खरं तर बॉल असं वाटलं होतं बॅटच्या स्लॉट मध्ये आल्यानंतर की सीमारेषा बाहेर जाईल, परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. उंची जास्त प्राप्त होती, लांबी थोडीशी कमी होती आणि तदनंतर मात्र 2 धावा मिळाल्या. 27 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने या बॉलला उडवले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे पडले परंतु फेकी करेपर्यंत 2 धावेंपासून दोन्ही खेळाडूंना कोणी थांबवू शकणार नाहीये. धावफलकावरती जाऊया. 29 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्ट्रॅटर्जी टाइमआउट झालेला आहे. स्ट्रॅटर्जी टाइमआउट 1 मिनिटाचा आहे. तोपर्यंत ज्या ज्या मान्यवरांनी आपल्याला स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांचं अनाउन्समेंट करणं खूप गरजेचं आहे. 14 गाव प्रीमियर लीग कासपठार विभाग सातारा आयोजित सीपीएल पर्व क्रमांक 5. सीपीएल पर्व क्रमांक 5 साठी प्रथम क्रमांक रोख धनादेश 1,01,000 रुपये मला सौजन्य लाभलेला आहे. हेरिटेज वाडी मालक संपत नाना जाधव आणि त्यांच्या सोबतीनं निवांत हिल रिसॉर्ट. द्वितीय क्रमांक 51,001 रुपये मला सौजन्य लाभलेला आहे. श्री विजयदादा माने नवी मुंबई शहर प्रमुख यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज एलईडी टीव्ही आहे आणि एलईडी टीव्ही साठी आम्हाला सौजन्य लाभलेला आहे स्माइल बार अँड लॉजिक. त्याचबरोबर फायनल मॅन ऑफ द मॅच बेस्ट बॉलर स्पोर्ट्स सायकल आहे आणि ती सायकल आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. कैलासवासी संतोष रामचंद्र लोटेकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती वर्षा संतोष लोटेकर कासकुट रिसॉर्टचे मालक. त्याचबरोबर प्रत्येक सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच साठी विराज बॅट आहे आणि विराज बॅट आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. श्री अतुल सुतार वायरमॅन फायनल सामनावीर आकर्षक चषक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आम्हाला आकर्षक ट्रॉफी सौजन्य लाभलेली आहे. कैलासवासी सूर्यकांत रामचंद्र साळुंके यांच्या स्मरणार्थ श्री ओमकार सूर्यकांत साळुंके. सन्मान चिन्ह सौजन्य गोवा टीम. खऱ्या अर्थानं गोव्याला जी टीम गेली होती त्यांच्या माध्यमातून हे आम्हाला सन्मान चिन्ह लाभलेलं आहे. त्याच्यामध्ये विनोद बनगे असतील, विनोद गोगावले असतील, राकेश गाडगे असतील, गणेश भगत असेल, नितीन बादापुरे असतील आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. त्या टीमने आम्हाला सन्मान चिन्ह सौजन्य केलेलं आहे. लकी ड्रॉ साठी सलग 3 दिवस सायकल आहे. 25 रुपयाचं कुपन घ्या आणि सुवर्ण संधी आहे त्या संधीचं सोनं करा. सायकल साठी आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे. श्री मनोज मोरे पेट्री, प्रदीप माने अनावळे आणि शिवाजी कदम येकीव यांच्या माध्यमातून त्यांचा आम्ही आभार मानतो. युट्यूब सौजन्य श्री श्रीरंग केरेकर साहेब. टँकर जनरेटर मैदान सौजन्य श्री अमोल जाधव, हॉटेल डोंगरमाता अनावळेवाडी सरपंच, अनावळेवाडी सरपंच. पाणी व्यवस्था श्री आशिष वारागडे साहेब, वारागडे मोमोज हाऊस पिसानी पेटेश्वर नगर. आयोजक टी शर्ट सूरज साळुंके आणि किरण साळुंके. टेनिस बॉल व्यवस्था श्री रविदादा जांभळे. समालोचक युट्यूब व्यवस्था श्री भरत माने, अनमोल सकारे, विलास आबा जाधव, अनमोल सकारे, अमोल जांभळे, शंकर भोसले, विनोद गोगावले यांचा आम्ही आभार मानतो आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 4 मध्ये यश जांभळे आलेले आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 29 धावा धावफलकावरती आहेत. चला वेळ जास्तीचा घेऊ नका. ओव्हर क्रमांक 4. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार.
पहिल्याच बॉल वरती आक्रमक रूप धारण केलंय अभय जांभळे जांभळमुरे यांनी यश वरती डोले शंख प्रहार चढवलेत. ओहो हा बॉल सोडून दिलाय अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि येतोय तो नकारात्मक चेंडू. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. यश जांभळेने कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली. एका षटकाच्या पाठीमागे 1 धाव आणि 3 विकेट्स. परंतु आज काय करतील? पहिल्याच बॉलवरती त्यांनी खर्च केलाय षटकार. हा ट्रॅकर बॉल समोरच्या बाजूने सागर जांभळे आहेत. बॉल पकडणं खूप गरजेचं होतं. नामी संधी होती धावचीतची परंतु क्षेत्ररक्षक खराब पाहायला मिळालं. इज्जत और तारीफ मांगी नाही जाती अपनी मेहनत से कमाई जाते. इथे खरोखर आपल्याला जर नाव आपलं कमवायचं असेल ना तर इज्जत तारीफ और मांगी नाही जाती मेहनत से कमाई जाते. मेहनतीच्या जोरावरती तुम्हाला तुमचं नाव कमवावं लागेल. सिंगल धाव कंप्लीट केले. स्ट्राईक रोटेट झाले. 37 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा यश जांभळे तयार होतील. समोरच्या बाजूने राकेश बादापुरे. हा बॉल देखील नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. फ्रीटची संधी असेल राकेश बादापुरे यांना. राकेश बादापुरे यांनी देखील चांगला खेळ साकारलेला आहे. 7 बॉलच्या पाठीमागे 10 धावा. अभय जांभळेने 6 बॉलच्या पाठीमागे 15 धावा. कुठेतरी राकेशला संधी मिळाली. केतन आज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उतरलेले नाहीयेत. राकेशला संधी मिळाली आणि राकेशने संधीचं सोनं केलंय. ओहो यावेळेला देखील ऑन साइडला उडवला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी CPL खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक चांगली शिकवण दिलेली आहे. जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मी स्वतः निर्माण करीन. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं हे वाक्य. आणि राकेश बादापुरे मैदानाच्या आतमध्ये यांनी देखील आपला दमखम दाखवायला सुरुवात केलेली आहे. संघ थोडासा अडचणीत होता. श्रीकांत अहिरे बाद झाले तर नंतर संघ पूर्णपणे अडचणीमध्ये होता. परंतु राकेश बादापुरे आणि अभय जांभळे यांनी मात्र डावाला सावरलंय. लोअर फुलटॉसचा बॉल दिशा दिले. क्षेत्ररक्षक बॅकअपला येथील समीर. खर तर एक जीवनदान मिळालं अभय जांभळे यांना आणि अभय जांभळे यांची बॅट बोलायला लागले. मी सातत्याने सांगत आलोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या किंवा टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, ज्या ज्या खेळाडूंना जीवनदान मिळालंय ना त्या त्या खेळाडूंनी मात्र इतिहास रचलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा अगदी श्रीलंकेविरुद्ध खेळत असताना 4 धावांवरती त्यांचा झेल ड्रॉप झाला आणि 264 धावांचं योगदान त्यांनी दिलं. ओहो हा बॉल चांगला आहे. आणि तदनंतर विश्व वर्ल्ड कप मध्ये जर आपण पाहिलं तर चर्चा नक्कीच करूया. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 45 धावा धावफलकावरती आहेत. हे षटक महागडं राहिलं. यश जांभळे यांचं तब्बल 18 धावा त्यांनी खर्च केल्या. विकेट्स ते मिळवू शकले नाहीत परंतु काही खराब बॉल देखील त्यांनी हाताळले आणि षटक थोडंसं महागडं राहिलं. आणि खरं तर आपण विश्व वर्ल्ड कप 45 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. विश्व वर्ल्ड कप मध्ये जर आपण पाहिलं ना तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली होती. 91 वरती 7 अशी परिस्थिती होती ऑस्ट्रेलियाची आणि 33 धावांवरती मॅक्सवेलचा मात्र झेल ड्रॉप झाला आणि तदनंतर मात्र मॅक्सवेलने 201 धावांची विजयी पारी खेळली आणि तदनंतर ऑस्ट्रेलिया संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि तदनंतर फायनल मध्ये भारत विरुद्ध लढला आणि तदनंतर तो सामना जिंकला. म्हणजे एखाद्या खेळाडूला जीवनदान दिल्यानंतर त्याचा उपद्रव्य काय भोगावा लागतो हे आपण मॅक्सवेल आणि रोहित शर्मा यांच्याकडून पाहिलेलं आहे. शफल झाले आणि तदनंतर बॉलला वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी अजिबात नाही. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल ज्या पद्धतीने वैभव गोगावले गेले.
हा ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते. टप्पा पडल्यानंतर त्यांच्या डोक्यावरतून बॉल मात्र ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. एकोणपन्नास धावा धावपलकावरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 5 बॉलच्या पाठीमागे किती धावा येणार पाहणं गरजेचं आहे. राकेश बादापुरे यांनी मात्र प्रभावित केलाय. 11 बॉल 21 धावांवरती घेत आहेत. ओहो, क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. बॉलने मात्र दांड्या उद्ध्वस्त केले. गाव शहर में इलाके में मानलंय त्यानं मिळवलाय. गाव शहर में इलाके में मानलंय त्यानं मिळवलाय. अरे आमच्या तेजस शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा हलवलाय. आमच्या तेजस शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा हलवलाय. मार्केट सारा हलवलाय. थँक्यू. मार्केट सारा हलवलाय. अगदी वैभव गोगावले पिसानीचे आहेत. कमी वेळेमध्ये आपल्या नावाचा दमखम, आपल्या नावाची छाप त्यांनी सातत्यपूर्वक ठेवलेली आहे. खरं तर वैभव गोगावले हे नाव कधीपासून प्रकल्ल्यात आलं ना, तर मी चर्चा नक्कीच करेन. करोनाचा काळ होता आणि करोनाच्या काळामध्ये सर्वच खेळाडू गावी होते आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अर्थातच 2 वाजल्यापासून 5 ते 6 वाजेपर्यंत घाटाई मळवी इथे मात्र अंबानीच्या ग्राउंडवरती अनेक खेळाडू प्रॅक्टिसला जायचे आणि त्याच्यामध्ये नक्कीच मी चर्चा करेन. बॅकफुटला गेले, पंच खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावचीची नामी संधी. पंचांकडे नजरा वळवलेल्या आहेत आणि इथे मात्र चांगली फेकी पाहायला मिळाली, परंतु एक धाव पासून दोन्ही फलंदाजांना कोणी रोखू शकणार नाहीये. आणि खरं तर आपण वैभव गोगावले यांच्या विषयी चर्चा करत होतो. त्यावेळेला घाटाई मळवी या ग्राउंड वरती प्रॅक्टिस करत असताना अतुलने मात्र या खेळाडूला गोलंदाजी दिली आणि समोर महेश जांभळे जांभूळमोरीचे बॅटिंग करत होते. तब्बल महेश जांभळे यांना त्यांनी थांबवलं आणि त्यांना देखील क्लीन बोल्ड केलं आणि तदनंतर मात्र वैभव गोगावले या नावाच्या वादळाला सुरुवात झाली. तिथे प्रॅक्टिस मध्ये त्यांनी चांगला सराव केला, मेहनत घेतली. मेहनत घेतल्यानंतर त्यांना पिसानीच्या टीम मध्ये घेण्यात आलं आणि पिसानीच्या टीमच्या माध्यमातून एक त्यांनी चांगलं वलय प्राप्त केलं आणि तदनंतर तो आता प्रीमियर लीग खेळताना पाहायला मिळतोय. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिसच्या दरम्यान तुम्हाला संधी दिली जाते, तिथे तुम्हाला संधीचं सोनं करावं लागतं. तिथून तुम्हाला 1 गाव 11च्या टुर्नामेंट मध्ये घेतलं जातं, तिथे देखील तुम्हाला संधीचं सोनं करावं लागतं. आणि तुम्ही 1 गाव 11च्या टुर्नामेंट मध्ये जर चांगली छाप सोडली ना, तर तुम्हाला प्रीमियर लीग मध्ये तुमच्या नावाची चर्चा होते आणि तदनंतर तुमच्या नावाचा डंका देखील वाजत असतो. समोरच्या दिशेने एक वेगवान स्ट्रोक, फटका मारल्यानंतर त्याच्याकडे पाहिलं देखील नाहीये. बॉल निघून चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे यवतेश्वर गावामध्ये बॉल निघून चाललाय. खरं तर अभय जांभळे यांचे वडील वसंत सकाराम जांभळे हे मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि आपल्या लेकाचा खेळ सातत्यपूर्वक जर आपण पाहिलं ना, तर मुंबईमध्ये राहून पाहू शकत नाहीत, परंतु आपल्या गावच्या मातीमध्ये आपल्या लेकाचा खेळ पाहण्यासाठी धंदा व्यवसाय काम धंदा बाजूला ठेवलाय आणि आज मुख्य व्यासपीठावरती बसलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अभयच्या खेळीसाठी तब्बल 1001 रुपयांचा रोख धनादेश आलेला आहे. अभयच्या वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या. खर तर हा बॉल टप्पा पडल्यानंतर पायावरती राहिला आणि सिंगल धाव प्राप्त केले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 57 या अंकावरती. खर तर आपल्या गावातील अनेक खेळाडू मुंबई नगरीमध्ये सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळत असतात, परंतु गावचं क्रिकेट टिकवायचं काम कोणी केलं असेल ना, तर 14 गाव प्रीमियर लीगनं. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील आणि या इनिंग मधील. समोरच्या दिशेने आणखीन एक टोले शंग प्रहार, टप्पा पडल्यानंतर अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला अडवलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर नक्कीच इथे तिसरीचा प्रयत्न करत असताना जोखीम घेतली होती, परंतु विकेटचं पतन झालेलं आहे. 2 धावा धावफलकावरती जोडूया. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 59 धावा.
येणारे बॉल 30 आणि धावा बनवायचे आहेत 60. परंतु मित्रांनो अभय जांभळे यांची खेळी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 21 धावांचं योगदान त्यांनी आपल्या टीमसाठी दिलं. राकेशने देखील चांगला खेळ दाखवला आणि डावाला सावरला. केतन शेवटच्या क्षणी आले, त्यांना जास्त चान्स मिळालेला नाहीये, परंतु त्यांनी देखील चांगला खेळ दाखवलेला आहे. गोलंदाजीचा रन जर अजिंक्य सुपरस्टार या टीमचे मॅच सॅमेरी जर आपण पाहिले ना, श्रीकांत आयरे यांनी 8 बॉलच्या पाठीमागे 8 धावा बनवल्या. अभय जांभळेने 9 बॉलच्या पाठीमागे 21 बनवल्या. राकेशने 12 बॉलच्या पाठीमागे 21 बनवल्या आणि केतनने 1 बॉलच्या पाठीमागे 1 बनवली. गोलंदाजाचं विश्लेषण जर आपण पाहिलं स्क्रीनवरती तुमच्या पाहू शकाल. समीर गोगावले यांनी 2 षटक हाताळले. 2 षटकाच्या पाठीमागे 21 धावा त्यांनी खर्च केल्या. एकही विकेट त्यांना मिळवता आलेली नाहीये. सूर्यकांत गोगावले यांनी 1 षटक हाताळलं, 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यांनी मिळवली. यशने 16 धावा खर्च केल्या, त्यांना देखील यश प्राप्त झालं नाहीये. वैभवने शेवटचं षटक हाताळलं, 13 धावा खर्च केल्या, विकेट्स मिळवली 1. हे विश्लेषण राहिलंच पहिल्या डावाचं, परंतु दुसऱ्या डावामध्ये काय घडलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचं आपण पुनर्ष एकदा 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. तोपर्यंत ऐकूया मधुर गीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती अगदी जर आपण पाहिलं तर प्रमुख पाहुणे देखील या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं उरमोडी परिसरातील समन्वय उरमोडी क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ आणि UPL चे अध्यक्ष आदरणीय श्री अजित दादा जाधव यांच्या माध्यमातून 14 गाव प्रीमियर लीग साठी खूप सारे शुभेच्छा आलेले आहेत. खरं तर दादांचं योगदान खूप सातत्यपूर्वक या कासपाटार विभागासाठी राहिलेलं आहे आणि प्रत्येक टुर्नामेंटना दादांच्या अगदी शुभेच्छा येतात. आज देखील त्यांनी 14 गाव प्रीमियर लीग साठी खूप सारे शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू दादा. त्याचबरोबर उरमोडी प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं उरमोडी परिसरामध्ये अगदी उरमोडीच्या नदीच्या बाजूला जे ग्राउंड आहे त्या ग्राउंड वरती होणार आहे. दिनांक 10 मे, 11 मे आणि 12 मे या 3 दिवसीय प्रीमियर लीग साठी आपण सर्वांनीच प्रेक्षक म्हणून तिथे ती स्पर्धा पाहण्यासाठी जायचं आहे अशी आम्हाला उरमोडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून विनंती केली जाते. खरोखर आम्ही येण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर उरमोडी परिसरातील सायळी गावामध्ये अगदी भजन स्पर्धा देखील आहेत. गतवर्षी देखील भजनचा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. 9 मे यांनी मात्र 9 मे रोजी ते भजन स्पर्धा आयोजित केलेली आहेत आणि खऱ्या अर्थाने गतवर्षी यवतेश्वर गावाने ते भजन मंडळाने मात्र पहिला क्रमांक मिळवला होता. परंतु यावर्षी उत्कंठा लागलेली आहे की सायळी गावामध्ये जी स्पर्धा भरवलेली आहे भजन मंडळाची तिथे कोण क्रमांक मारणार आणि खऱ्या अर्थानं आणि कीर्तन आहे आपल्या भागातील शिवलीलाताई युवा कीर्तनकार यांच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रामध्ये कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार आहे 4 ते 6 या वेळेमध्ये. त्या सर्वांनी तिथे देखील जायचं आहे आणि त्या कीर्तनाचा देखील लाभ घ्यायचा आहे. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा.
जाऊया मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळायला होते सुरुवात. 60 धावांचं लक्ष आहे आणि 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सागर जांभळे जांभळमोरे आणि समीर गोगावले पिसानी आणि या जोडीला थांबवण्यासाठी राकेश बादापुरे कासानी. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल निघून चाललाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी वेगवान षटकार. त्यानं मिळवलाय. आमच्या तेजस शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा हलवलाय. आमच्या तेजस शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा हलवलाय. Thank you. सारा हलवलाय दादानी लॉंग market अँड सारा स्ट्रॉंग हलवलाय. रावलेच्या बॅटमध्ये ताकदवान षटकार. काय फटका सजवलाय, लाजवाब. आणखीन एक चांगला स्ट्रोक. फटका फसलाय. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये टिपले झेल आणि फलंदाज सागर जांभळे बॅक टू द डकआउट. जशास तस उत्तर मैदानाच्या आतमध्ये राकेश बादापुरे कासानी यांच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट. अगदी ओव्हरपिचचा बॉल होता. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. हाताची ओंजळ आणि ओंजळीमध्ये बॉल अडकवलं. विकेटचं पतन. पहिल्या बॉल वरती आक्रमक रूप धारण केलं सागर जांभळे यांनी, परंतु दुसऱ्याच बॉल वरती राकेश बादापुरे कासानी यांनी मात्र आपला दमखम दाखवला आणि बॉलने मात्र अक्षरशः उसळी कमी घेतली. विकेटचं पतन आणि फलंदाजाला माघारी परतावं लागलं. एक षटकार आला, त्यानंतर विकेट आले. आता न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यश जांभळे दाखल झालेले आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडीशी दिशा भरकटलेली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. विकेटचं अगदी चांगली आहे, परंतु विकेट वरती बॉल टप्पा पडल्यानंतर अक्षरशः बॉलने वळण घेतलं. धावफलकावरती आणखीन एक धाव जोडूया. 7 धावा धावफलकावरती. राकेश बादापुरे यांचा रिदम खूप मोठा आहे. लोअर पुलटॉचा बॉल. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा आलाय आणि खराब बॉलिंग मी म्हणेन राकेश बादापुरे. हवेचा जोर आता मात्र उलट्या दिशेने वाढलेला आहे. खर तर सकाळपासून उजव्या हाताच्या फलंदाजांना ऑन साइडला फटके खेळण्यासाठी मेजवानी होती, परंतु आता हवेचा प्रभाव थोडासा विरुद्ध दिशेला पाहायला मिळालाय. आता डावखुऱ्या हाताचे जे फलंदाज आहेत त्यांना मात्र या संधीचं सोनं होता येईल. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. धावचीची नामी संधी होती. विनायक त्या ठिकाणी होते. श्रीकांत मात्र थोडेसे त्यांच्यावरती ओरडले, कारण की बॉल लगोलग फेकी केली असती ना तर जाळ्यामध्ये अक्षरशः समीर गोगावले सापडले असते. चुका सुधारायचा प्रयत्न करावा लागेल. चुका जर तुम्ही सुधारल्या ना तर चांगलं क्रिकेट होऊ शकतं. 9 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावांची गती अप्रतिम आहे. 60 धावांचा लक्ष आहे. थोडस मैदानाच्या आतमध्ये भोवरा आलेला आहे, अर्थातच वादळ आलेला आहे. त्या वादळाचा झंझावत तुम्हाला पाहायला मिळेल स्क्रीनवरती. अगदी नॉन स्ट्राईकचा जो स्टंप आहे त्या स्टंपच्या बाजूने अगदी वादळ आलेला आहे, भोवरा आलेला आहे. हे चित्र आपल्याला युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चला वेळ जास्तीचा घेऊ नका, कारण अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. अजूनही 27 बॉलच्या पाठीमागे 51 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. चला मॅच ऑन ठेवा.
9 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार राकेश बादापुरे. समोरच्या बाजूने समीर गोगावले. अजूनपर्यंत एकही बॉल फेस केलेला नाहीये. समोरच्या दिशेने फटका फसलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक विनायक आटाळे यांनी पकडले झेल आणि संपलाय समीर गोगावले यांचा खेळ. त्यानंतर अजिंक्य सुपरस्टार या संघाचा मात्र जल्लोष. मैदानाच्या आतमध्ये पहा, बॅटची अगदी टॉपेज लागले. त्यानंतर चेंडू हवेमध्ये राहिला, उंची जास्त गाठली, लांबी कमी होती. 30 सर्कलच्या आतमध्ये विनायक आटाळे अगदी उभे होते. त्यांनी हाताची ओंजळ केली, बॉलला पकडला आणि त्यानंतर संपूर्ण अजिंक्य सुपरस्टार या टीमचा जल्लोष. राकेश बादापुरे यांना ज्या कामासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती पाठवलेलं आहे ते काम मात्र ते चोखपणे बजावत आहेत आणि तेजस 11 या टीमला आतापर्यंत 2 मोठे धक्के मिळालेले आहेत. 9 वरती 2 अशी परिस्थिती तुम्ही पाहताय. जो संघ जिंकेल तो मात्र अक्षरशः टॉप 4 मध्ये जाईल. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी. नऊ धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय. अतिरिक्त धावपलकावरती जोडिया ऑफ स्टंप वरती बॉल ठेवला होता. त्यानंतर सिंगल धावपलकावरती जोडिया. खर तर पहिल्या डावामध्ये देखील श्रीकांत आयरे लवकर बाद झाले होते. त्यानंतर अभयने आणि राकेशने मात्र डावाला सावरलं होतं. शफल झाले. क्षेत्ररक्षक आहेत. अगदी शॉर्ट फायनल रिजन मध्ये टिपलाय झेल. अगदी छोट्याशा खेळाडूने अक्षरशः आयुष अटाळ्याने मात्र हा झेल टिपला आणि त्यानंतर चॉईस खेळाडू श्रीकांत आयरे यांनी त्यांना मात्र अगदी गोदीमध्ये उचलून घेतलाय. अगदी रिप्ले टेलिकास्ट. क्षेत्ररक्षकाने अगदी झेल पकडला. छोटासा खेळाडू, दमदार झेल आणि त्यानंतर श्रीकांत आयरे यांनी त्यांना मात्र उचलून घेतलं. अप्रतिम जल्लोष. आयुष आटाळे अप्रतिम परफॉर्मन्स. सूर्यकांत गोगावले देखील माघारी परतलेले आहेत. तेजस 11 टीम पूर्णपणे आता अडचणीमध्ये सापडलेली आहे. परंतु अडचणीमधून मार्ग काढायचा असेल ना तर एक चांगली पार्टनरशिप उभं राहणं गरजेचं आहे. संकट आलेलं आहे. संकट पाण्यासारखं असतं. खरं तर ते
बुडवण्यासाठी आलेलं नसतं, तर त्याच्यात पोहायचं कसं हे शिकवण्यासाठी आलेलं असतं. आता यश जांभळे आणि अजित अंधारे या दोन खेळाडूंवरती या मॅचची जबाबदारी असेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये यश षटके आलेले आहेत अंबानीचे. अगदी क्लासिकल स्ट्रोक, क्रिकेट मधील मादक सौंदर्य, डोळ्याची पार न फेडणारा स्ट्रोक यश जांभळे यांच्या बॅट मधून येतोय. एक जहाँ प्रयत्न की ऊंचाई अधिक होती है वहाँ नसीब को भी झुकना पड़ता है मेरे दोस्तों. प्रयत्न करत राहा, विजय शेवटपर्यंत तुमचाच असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले होते, त्यानंतर ऑन साइडला चेंडूला वळवलं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार, कारण दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना थांबवलेलं आहे आणि मिळते ती केवळ सिंगल धाव. आणि सिंगलच्या मदतीने नो+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. नो बॉलचा इशारा आहे आणि फ्री हिटचा बॉल असेल. उघड्या डोळे नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. नो+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. ओव्हर स्टेपचा नो बॉल, फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉल वरती अक्षरशः मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना अपयश आलेला आहे. येतोय तो डॉट बॉल. फ्री हिटच्या बॉल वरती अजित अंधारे सांबरवाडी खरगोश समाचार घेऊ शकले नाहीत. फ्री हिटचा बॉल म्हटलं की फलंदाजाला एक मेजबानी असते, ताव मारण्याची एक मोठी संधी असते, परंतु त्या मेजबानीचा फायदा घेऊ शकले नाहीत अजित अंधारे. परंतु यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक खूप मोठी चुकी करतायत. कॅच ड्रॉप होतोय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर खेळाडूला एक जीवनदान मिळतं. हर नदी जहाँ समा जाए उसे समुद्र कहते हैं. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन जो हर बाजी जीता वही सिकंदर कहते हैं. मैदानाच्या आतमध्ये आता कोणता संघ सिकंदर होणार? अजित अंधारे यांना एक जीवनदान मिळालंय. पाठीमागच्या पहिल्या डावामध्ये अभय जांभळे यांना एक जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचा फायदा घेत असताना अभयने चांगली खेळी साकारली होती. यावेळेला अजित अंधारे यांना मात्र एक जीवनदान मिळालंय. परंतु गतवर्षी अजित अंधारे यांचा खेळ चांगला राहिला होता. मला वाटतं 133 धावा त्यांनी कुठल्या होत्या आणि सर्वाधिक बॅटिंग चांगली कोणी केली असेल ना तर अजित अंधारे यांनी. परंतु या वर्षी परफॉर्मन्स पूर्णपणे त्यांचा ढासळलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. परंतु त्यांना परफॉर्मन्स पुन्हा एकदा आणावा लागेल. वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धावा धावफलकावरती जोडूया. 19 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा काय येणार, धावा येणं गरजेचं आहे आणि तेजस 11 टीम साठी धावा येताना पाहायला मिळत आहेत. हाही बॉल खराब आहे. लागोपाठचे 2 बॉल खराब. यश शेडगे अंबानी यांना मात्र अजूनपर्यंत लाईन सापडलेली नाहीये. लाईन खराब पाहायला मिळते. दिशा भरकटली जाते. संघाची दशा ही गोलंदाजाची दिशा असते. आता अचूक टप्प्यावरती त्यांना बॉलिंग करावी लागेल. योग्य टप्प्यावरती यावं लागेल. अचूक टप्पा शोधावा लागेल. चांगल्या लाईनने, चांगल्या लेनने त्यांना गोलंदाजी करावी लागेल. परंतु धावा येत आहेत तेजस 11 टीम साठी. अजित अंधारे यांना बॅट तळपावी लागेल. आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि त्यानंतर मात्र येतोय तो डॉट बॉल. कमबॅक करून देणारा बॉल, मनोबल वाढवणारा हा बॉल, कॉन्फिडन्स लेवल हाय करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय यश शेडके यांचा. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास
आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ येत नाहीये. म्हणूनच नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. यश प्राप्त करायचं असेल तर मेहनतीवरती प्रचंड विश्वास ठेवावा लागेल. यावेळेला ताकदीच्या जोरावरती अजित अंधारे यांच्या बॅट मधून येतोय सिव्हिल नेत्रदीपक कॉन्ट्रॅक्टर भाऊच कार्य हाय जबर चौकार. साथीला बिदादा मात्रे हाय खंबीर भावीनगर सेवक एक नंबर सेवक एक नंबर भावीनगर सेवक एक डिझे अजित अंधारे यांचा मनोबल वाढवणारा हा चौकार. कुठेतरी स्ट्रगल होत होते, परंतु या चौकाराने त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. हा बॉल अगदी सोडून दिलाय. नजर रोखून ठेवली होती. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडली जाते. अजित अंधारे एक आक्रमक खेळाडू आहेत, परंतु त्यांचा परफॉर्मन्स येणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांच्या समोर जे यश शेडगे आहेत ना, ते उदयमुख खेळाडू एवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. एका बाजूला क्रिकेटचा अनुभव तर दुसऱ्या बाजूला क्रिकेटचा प्रयत्न किंवा म्हणा क्रिकेटचा परिश्रम म्हणून यश शेडगे त्यांच्या समोर उभे आहेत. हलक्या हाताने या बॉलला प्लेसमेंट देण्याचा प्रयत्न, परंतु बॉल येतोय डॉट आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे बॉल 18 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 35. 18 बॉल 35 धावांची आवश्यकता है. जिंदगी में पीछे देखेंगे तो अनुभव मिलेगा, जिंदगी में आगे देखेंगे तो आशा मिलेगी, लेकिन अगर भीतर देखेंगे तो आत्मविश्वास मिलेगा. तुमच्याकडे जो आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती तुमच्या डोळ्यासमोर जे ध्येय तुम्ही ठेवलेलं आहे त्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल ना, तर तुमच्याकडे जी इच्छाशक्ती आहे, आत्मविश्वास आहे, त्या आत्मविश्वासाने तुम्हाला खेळावं लागेल आणि तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचावं लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. येणारे बॉल 18, धावा बनवायचे आहेत 35. यश जांभळे आणि अजित अंधारे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये केतन शेडगे अंबानी. ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि हुशार लोक तोच इतिहास वाचत असतात. म्हणूनच क्रिकेटचं वेळ तुमच्याकडे असायला हवं. 18 बॉल 35 धावांची आवश्यकता. बॅटचा किनारा जरूर लागलाय. टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र टर्न निर्माण केलाय. बॉल निघून चाललाय लॉंग टॉप रिजन मध्ये, परंतु बॉल लढवण्यामध्ये अतिशय चांगला प्रयत्न जरूर झाला. यशच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि 2 धावा. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. चितेची चपळाई, हरणाचा वेग पाहायला मिळालाय. जीवन की निशानी है प्रगती और प्रगती की निशानी है विस्तार. धावांचा विस्तार इथे केला जातोय. 27 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला लाजवाब बॉलिंग. केतन शेडगे यांच्याकडे देखील क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ते अंबानी संघाचे आहेत आणि आज देखील चांगला खेळ ते साकारतायत. समोरच्या बाजूने यश आहेत. यश देखील जांभळमोरे संघाचा एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दोन्ही खेळाडू युवा टॅलेंटेड आहेत. यावेळेला फटका फसला. उंची जास्त, लांबी कमी. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. 28 धावा धावफलकावरती. आता प्रत्येक बॉलच्या पाठीमागे समीकरण थोडस तेजस 11 या टीमला उघड होताना पाहायला मिळते, कारण बॉल राहिलेले आहेत कमी आणि धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचे आहेत. 10 बॉलच्या पाठीमागे 18 धावांची पार्टनरशिप इथे उभी राहिलेली आहे 2 खेळाडूंच्या माध्यमातून. केतन पुन्हा एकदा तयार. समोरच्या बाजूने अजित अंधारे सांबरवाडी. यावेळेला ऑन साइडला वळवलाय. फटका फसलाय.
श्रीकांत आयरे त्या ठिकाणी आहेत, ते झेल करणार नाही ड्रॉप आणि मिळते आणखीन एक विकेट अजिंक्य सुपरस्टार या टीमला. तेजस 11 या टीमला एक मोठा धक्का. अजित अंधारे बॅक टू द पविलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला. शिल्लक चेंडूचा मारा अप्रतिम केला जातोय. खर तर केतन शेडगे यांनी देखील प्रभावित केलाय. क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती जपली जाते, क्रिकेटमध्ये एकात्मता जपली जाते. या सर्व गोष्टींचा संगम म्हणजे क्रिकेट होय. अगदी क्रिकेट जर आपण पाहिले ना तर क्रिकेटमुळे आपण एकात्मता जपतो, क्रिकेटमध्ये आपण खेळाडू वृत्ती जपत असतो, क्रिकेटमध्ये आपण कौशल्य जपत असतो आणि या तीन गोष्टींचा संगम म्हणजे क्रिकेट होय. आता 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 28 धावा. केतन शेडगे यांनी चांगली गोलंदाजी केली. मी कौतुक करेन केतन शेडगे यांचं, कारण 4 बॉलच्या पाठीमागे त्यांनी धावा खर्च केल्या, 3 विकेट्स मिळवली. एक दोन पूर्णांक 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 28 धावा धावपलकावरती. यावेळेला पा ऑन साइडला चेंडूला वळवलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. आकाश जाधव युक्तेश्वर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. खर तर गतवर्षी तेजस 11 या टीमच्या माध्यमातून त्यांनी चांगला खेळ दाखवला होता. याही वर्षी ते तेजस 11 या टीमच्या माध्यमातून खेळत आहेत. अजूनही 13 बॉलच्या पाठीमागे 30 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. केतन शेडगे यांनी अफलातून गोलंदाजी केली. नावाप्रमाणे साजेशी खेळी त्यांनी केलेली आहे. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवली. हा बॉल खराब बॉल आहे. वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय. 31 धावा धावपलकावरती. प्रति बॉलच्या पाठीमागे समीकरण बदललं जात आहे. आता येणारे बॉल 13 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 29. या बॉलवरती जर षटकार आला ना तर मॅचचं चित्र अगदी बदललं जाईल, कलाटे निर्माण होईल. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेने वेगवान फटका. बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे मिळतील 4 धावा. चौकार मिळेल. आता मात्र मॅच मध्ये आणखीन एक रोमांचकता वाढलेली आहे, कारण येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 25. 12 बॉल 25 धावा, 25 धावा 12 बॉल. ऐकूया टीके पाटील यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. याराचा यार तू आहे दिलदार, रुबाब तुझा आहे दमदार. त्याचा बुलबुलेची तुझे किशान, त्याच्याशी लेवेचा तू सन्मान. पठारावरी घुमतोय जसा गजर नावाचा. पठारावरी घुमतोय जसा गजर नावाचा, जसा गजर नावाचा. तेजस असा तेजस असा तेजस शिवाजी जांभळे आहे भाऊ आमचा. असा तेजस शिवाजी जांभळे आहे. चला मॅच ऑन करा. स्टॅटरची टाइमआउट समाप्त झालेला आहे. आता समीकरण बदललेलं आहे. 12 बॉलच्या पाठीमागे 25 धावांची आवश्यकता आहे. परंतु एक प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही अनाउन्समेंट करतोय, जो संघ जिंकेल ना तो संघ मात्र अगदी सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल.
परंतु जो संघ पराभूत होईल ना त्याच्यामध्ये आणि श्री शिव पेटेश्वर 11 या टीम मध्ये बोल्ड आउट आपण खेळवणार आहोत आणि त्या बोल्ड आउट मधून जो संघ विजेता होईल ना तो संघ मात्र टॉप 4 मध्ये जाणार आहे. राकेश बादापुरे ओव्हर क्रमांक 4 मध्ये आलेले आहेत. 12 बॉल 25 धावांची आवश्यकता. आकाश जाधव 2 बॉलच्या पाठीमागे 6 धावांवरती. यश जांभळे 6 बॉलच्या पाठीमागे 9 धावांवरती घेत आहेत. आता गोलंदाजीच्या रनम्यावरती आपल्या स्पेल मधील दुसरं षटक आणि सांघिक चौथं षटक राकेश बादापुरे घेऊन आलेले आहेत. चला मॅच ऑन करा. ओहो पहिलाच बॉल लाईन वरती ठेवलाय. ऑफ स्टंप वरती पिचिंग केला. फलंदाज बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीत. येतोय तो डॉट बॉल. आता 11 बॉल 25 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये संघर्ष निर्माण झालाय. जितना बडा संघर्ष जित उतनी शानदार होते. मैदानाच्या आतमध्ये आता हिमतीची पावलं उचलावे लागतील. ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. आता मैदानाच्या आतमध्ये उचलावे लागतील पाऊल. आणि हा बॉल खराब बॉल. डावेष्टी सोडून जाणारा बॉल. सिंगल धावपलकावरती जोडूया. 36 धावा धावपलकावरती. आता येणारे बॉल 11 धावा बनवायचे आहेत 24. काळ कसोटीचा आहे परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत हार मानायची नाहीये कारण क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत बागीत ठरवता येत नाही. या वेळेला बॉल ऑन साइडला वळवलाय. काव कॉर्नरच्या बाहेर या जांभळ्यांच्या बॅट मधून एक तडाखेबंद पॉवरफुल षटकार. आता वरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवरती विश्वास ठेवा. जर प्रयत्न जोरदार असतील तर नशिबालाही वाकावं लागतं. आज मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन तेजस 11 संघाचा अक्षरशः बरसलाय. थांबायचं नाव घेत नाही. जोखीम घेतले, जबाबदारी घेतले. मला तेजस 11 या टीमच्या संघ मालकाने माझ्यावरती विश्वास का दाखवलाय, का मला कॅप्टन बनवलंय हे मात्र दाखवत असताना येत जांभळे. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॅप उडवलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तिथे थोडीशी मिस फिल्डिंग आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 44 च्या घरामध्ये. आता येणार बॉल 9 आणि धावा बनवायच्या आहेत 16. 9 बॉल 16 धावा. 16 धावा 9 बॉल अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. तडजोड म्हणजे सुखी आयुष्याचा पासवर्ड. जीवनामध्ये सुखी आयुष्य जगायचं असेल ना तर जीवनामध्ये मेहनत घ्यावी लागते. ओहो इथे मात्र अंगभेदक हा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर अंगावरती आदळला आणि तदनंतर मात्र सिंगल धाव कंप्लीट केले. आता येणारे बॉल 8 आणि धावा बनवायचे आहेत 15. संघर्षाच्या मातीत जन्माला आलोय आपण, मग पराभवाला घाबरायचं नाही. आयुष्याला प्रेरणा देणारं नाव समोर ठेवायचं आणि वाटचाल सुरू ठेवायची. आयुष्याला प्रेरणा देणारं नाव म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. हे नाव डोळ्यासमोर ठेवायचं आणि संघर्ष करायचा. जितका मोठा संघर्ष कराल तितकं मोठं यश संपादित होईल. ऑन साइडला या बॉलला वळवलंय. प्रेक्षक पाहत राहील आणि फक्त पाहतच राहील. येतोय तो टोले शंग प्रहार. आकाश जाधव सेट ऑन फायर. कोई तुम्हें तब तक नहीं हरा सकता जब तक तुम खुद से ना हार जाओ. मैदानाच्या आतमध्ये आकाश जाधव बरसले. थँक्यू डीजे. थँक्यू. ओहो हा बॉल सुरेख आहे. इथे ओव्हर क्रमांक 4 समाप्त झालेला आहे आणि धावा फलकावरती धावा आहेत 51 धावा. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायच्या आहेत 9.
6 बॉल 9 धावांची आवश्यकता आणि खऱ्या अर्थानं आपल्या कास पठार विभागातील एक गोड आवाज सातत्यपूर्वक सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील एक बुलंद आवाज आणि सध्याच्या घडीला अर्थातच 2 ते 4 दिवसापूर्वी विवाह बंधनामध्ये अडकले असे आपल्या सर्वांचे लाडके समालोचक कुलदीप शेडगे सर यांचं मात्र CPL पर्व क्रमांक 5 मध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. आता मात्र कुलदीप शेडगे कित्येक वेळा आपल्याला CPL खेळताना पाहायला मिळाले, परंतु आताच 2 ते 4 दिवसापूर्वी विवाह बंधनामध्ये अडकले आणि आता मात्र विवाह बंधनाची त्यांनी गाठ मारलेली आहे. म्हणून क्रिकेटमध्ये थोडस त्यांनी लांब राहिले, परंतु ते जास्त वेळ वंचित राहणार नाहीत, कारण एक त्यांचा गोड आवाज आहे आणि क्रिकेट देखील ते चांगले खेळत असतात. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आता 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. हौसले कोणाचे मजबूत असणार ही सांगून देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन श्रीकांत आयरे आलेले आहेत आणि कॅप्टन टू कॅप्टन असा मुकाबला पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये वर्चस्व दाखवलं श्रीकांत आयरे यांनी. पहिल्याच बॉल वरती कॅप्टन यश जांभळे यांना माघारी पाठवलं, परंतु यशची जर बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 17 धावांचं योगदान त्यांनी दिलं. आता 5 बॉल 9 धावांची आवश्यकता, परंतु दुसऱ्या बाजूने श्रीकांत आयरे मैदानाच्या आतमध्ये डावपेच त्यांनी चांगल्या प्रकारे आखलेले आहेत. त्यांना माहित आहे कोणता खेळाडू कोणत्या पद्धतीने खेळतो, कोणाची कोणती बाजू कमकुवत आहे हे त्यांनी मात्र हेरलेलं आहे. आणि आता श्रीकांत आयरे यांनी जलवा दाखवायला सुरुवात केली. आता 5 बॉल 9 धावांची आवश्यकता. पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. 1 कोटी रुपयांचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयांची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचं महत्व त्याच्या किमतीवर नसते तर त्याच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावरती असतं. आणि आता श्रीकांत आयरे बाहेर आलाय. हो, हलक्या हाताने या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. विकेटचं पतन. वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय. आता धाव मिळालेली आहे, विकेट देखील गेलेले आहे, परंतु समीकरण पुन्हा बदललं आहे. येणारे बॉल आहेत 5 आणि धावा बनवायच्या आहेत 8. जीवनात सगळं संपलंय असं वाटू लागल्यावर मॅक्सवेलची ती खेळी आठवायची, कारण आयुष्य कधीच संपत नसते. केवळ निकरांचा लढा द्यायला हिमतीने उभे राहा. आयुष्यात एक तरी मित्र पॅट कमिन्स सारखा असावा, जो काही न करता खांद्यावरती हात ठेवून म्हणेल, तू लढ भावा, तुझ्या सोबत मी आहे, असा म्हणणारा मॅक्सवेलच्या जोडीला पॅट कमिन्स होता. आता इतर मात्र आकाश जाधवच्या जोडीला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ कदम एकयू मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 8 धावांची आवश्यकता. आयुष्यात परफॉर्मन्स असावा मॅक्सवेल सारखा आणि साथीदार असावा पॅट कमिन्स सारखा. आज मात्र काय घडलं जाईल इथे मात्र पहा, अगदी डॉट बॉल येतोय. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत निर्माण झाले. येणारे बॉल 4 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 8. 4 बॉल 8 धावा, 8 धावा 4 बॉल. संघर्षाने भरलेली मॅच. संघर्ष संघर्ष संघर्ष. जितना बड़ा संघर्ष जीत उतनी ही शानदार होती है. पोझिशन फिल्डिंग पहा, अक्षरशः विकेट कीपर थोडीशी क्लोज कीपिंग करत होते, परंतु श्रीकांत आयरे यांनी सांगितलं की बाबा तू दूर थांब. एखाद्या वेळेला बॉल लांब गेला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. यावेळेला कॅचची माग, कॅच ड्रॉप झालाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. आता 3 बॉल 6 धावांची आवश्यकता. केतन शेडगे यांच्या माध्यमातून झेल ड्रॉप झाला. आता ही कॅच किती महत्वाची होती. आकाश जाधवने जर हा सामना फिनिश केला ना तर या मॅचचं चित्र पलटी शकेल. क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. आता दम कोणाचा बाहेर दाखवणार. ओहो, या वेळेला
टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो. बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी विजयाचा षटकार आकाश जाधव यांच्या बॅट मधून. जांभळमुळे गावातील खेळाडूंचा जल्लोष. तेजस 11 संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालाय आणि त्यानंतर जल्लोष जल्लोष जल्लोष. अगदी छोटेसे खेळाडू देखील स्क्रीन वरती आपण पाहताय. हा तेजस 11 चा जल्लोष आहे. सलग 3 वर्ष तेजस 11 संघ सेमी फायनल मध्ये दाखल झाला आहे. अफलातून परफॉर्मन्स. आकाश जाधव यांची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 6 बॉल 20 धावांची 20 फटक खेळी आकाश जाधव मॅन फ्रॉम रेवटेश्वर. दादा पाठीशी त्याच्या असतोय सदा. अहो पुरा ते करती दिलेला वादा. काम तो त्यांचा नसतोय साधा. यंग ब्रिगेडला आधारस्तंभ. थँक यू डीजे. 4 बॉल 20 धावा आकाश जाधव येवतेश्वर हा ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तेजस 11 संघासाठी गतवर्षी देखील आकाश जाधवने मात्र अशाच प्रकारची मॅच मात्र तेजस 11 ला जिंकून दिली होती. त्यावेळी देखील तेजस 11 सेमी फायनल मध्ये पोहोचला होता आणि याही वेळेला आकाश जाधव येवतेश्वर या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये बरसलं आणि तेजस 11 या संघाला मात्र थेट सेमी फायनल मध्ये पोहोचवलेला आहे. वेल प्लेड तेजस 11. आता इथून पुढे 3